बघा, राज ठाकरे आणि त्यांचे गुंड ज्या प्रकारे म्हणजे ज्याला आपण गुन्हेगारी प्रवृत्तीनं जाऊन ट्रेसपास करत आहेत, त्याच प्रकारे सामान्यातल्या सामान्य भाजीपालावाला असेल किंवा आपला सिक्युरिटी गार्ड असेल किंवा मोबाईल कंपनीत काम करणाऱ्या महिलांना भाषेच्या नावावर अपमानित करणे, थापडबुक्की करणे किंवा त्यांना माफी मागायला लावणे, हात जोडायला लावणे, पडताडीत करणे हे चाललेलं आहे. हे अत्यंत घृणास्पद आहे. त्याच्यासाठी आज आम्ही पोलीस स्थानकांनाही तक्रार केली आणि काही आमचे जे लोक आहेत, कष्टकरी आहेत, ते पोलीस स्थानकापर्यंत जाऊ शकत नाहीत कारण त्यांच्यामध्ये भीती असते, कारण त्यांना पोट भरायचं असतं, लेकरांच्या तोंडात दूध नेऊन घालायचं असतं, ते भांडण्यासाठी आलेले नसतात. त्याच्यामुळे आज आम्ही माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक देवेंद्र भारती साहेबांची भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं, आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की उद्या मुंबईतल्या सगळ्या पोलीस इन्स्पेक्टर साहेबांची मीटिंग बोलवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आम्ही सांगितलं की सोशल मीडियावर स्पष्टपणे अपमानित केलेले व्हिडिओ येतात आणि मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या 3 न्यायमूर्तींचे निर्देश आहेत, त्याच्या डायरेक्शन्स दिलेले आहेत की असं अपमानित करणाऱ्या लोकांना म्हणजे मॉब लिंचिंगसारखं त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. त्याच्यावर त्यांनी सांगितलं की आमची टीम सोशल मीडियाला वॉच करेल आणि कारवाई करेल. त्याचबरोबर बँकेत धुडगूस घालत आहेत त्या बाबतीमध्ये मान्य मुख्यमंत्र्यांना बँकिंग फेडरेशननं तक्रार दिलेली आहे, त्याच्यावर लवकरच कारवाई केली जाईल आणि ट्रेसपासचे गुन्हे दाखल होण्यासाठीची कारवाई होईल. त्याचबरोबर 2008मध्ये जे राज ठाकरेच्या कृतीनं झालं होतं त्या बाबतीत देखील चर्चा झाली आणि आज हे डायरेक्ट त्यांनी सुरू केलेलं असल्यामुळं वेळ प्रशासनाला निर्णय घेण्यासाठी थोडं मागे पुढं झालं. परंतु कोणत्याही प्रकारे कोणत्याही कष्टकऱ्यांनी राज ठाकरेच्या गुंडांना घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण भारतीय संविधानामध्येच राईट टू एक्सप्रेशन अँड स्पीच दिलेलं आहे. त्याच्यामुळं माझी मेरी मर्जी, मी मराठी बोलेल, इंग्लिश बोलेल, हिंदी बोलेल, मेरी मर्जी. त्याच्यामुळे भाषेवर कोणी प्रतिबंध आणू शकणार नाही, बॅरिकेटिंग करू शकणार नाही. भाषा असू शकते अर्धबाजारीची, परंतु भाषा हीच बोलली पाहिजे, तीच बोलली पाहिजे, ही सक्ती असू शकत नाही. हे स्पष्टपणे आम्ही मान्य आयुक्त साहेबांना बोललोत, त्याच्यावर त्यांनी लवकरच कारवाई करण्याची आम्हाला सांगितलेले आहे. सर एक प्रश्न असा होता, काल दिल्लीमध्ये सरन्यायाधीशांची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये 33 न्यायाधीशात त्यांनी आपली संपत्ती ती जाहीर करणार असं सांगितलं आहे. काय वाटतं आपल्याला, पारदर्शकतेसाठी ती संपत्ती जाहीर करणं योग्य आहे? बघा, मोदीजींचं सरकार आणि अमित शहाजींचं सरकार एक लक्षात घेता हे सरकार पारदर्शक आहे, कार्यभार पारदर्शक आहे. म्हणजे DOPT आणि माननीय सर्वोच्च न्यायालय ज्या प्रकारे स्वतःहून आपली संमती जाहीर आपली काय म्हणतो त्यांना प्रॉपर्टी जाहीर करत आहेत, त्याच प्रकारे उच्च न्यायालयामधल्या सुद्धा न्यायाधीशांची संपत्ती जाहीर झाली पाहिजे. त्याचबरोबर इतर जे न्यायदानामध्ये लोक आहेत त्यांची सुद्धा संपत्ती जाहीर झाली पाहिजे, कारण दिल्ली हायकोर्टच्या दिल्ली उच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांच्या बाबतीमध्ये जे घडलं त्याची पुनरावृत्ती होऊ नये, ही बाब म्हणजे स्वागतार्ह आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.